सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी सुंदर लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर शिंदे गटाचे दोन कॅबिनेट मंत्री आहेत. असं असताना त्यांनीच खरं तर आपला पक्षाचं अस्तित्व नाही त्यांनी मान्य केलं आणि म्हणून नारायणींची उमेदवारी त्यांनी भाजपतर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. खरं तर याच केसरकरांनी याआधी सुद्धा आपल्या मुलींना या राणींच्या दहशतीपासून धोका आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतीमुळे काम करता येत नाही, ह्यांना राणे पालकमंत्री असताना ह्यांना नियोजनाच्या बैठकीतनं बाहेर काढले, हा सगळा इतिहास केसरकर विसरलेत, परंतु जनता विसरली नाही. आणि या दोघांना दोन्ही शिंदे गटाच्या मंत्र्यांना माहिती आहे की आपण गद्दारी केलेली आहे. ती गद्दारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला, रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला मान्य नाही. आणि याआधी राणेंनी सुद्धा गद्दारी केली होती. राणेंना गद्दारी केल्यानंतर राणेंना सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवली होती. आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत हे भरघोस मताने निवडून येतील. तुम्ही कुठलाही उमेदवार करा, परंतु आज एकीकडे दहशतीचा मुद्दा करायचा आणि आपली पोळी भाजायची, दुसरीकडे आपली दहशत, आपली राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दहशत नाही म्हणून सांगायचं. मग याआधी लोकांना फसवलं की काय? खरं तर राणेंची दहशत, सत्तेतली दहशत या ठिकाणी माजवण्याचा त्यांनी प्रयत्न करतायत. त्यामुळे जिल्हावासियांनी यांचा अनुभव घेतलेला आहे आणि आता ज्याप्रमाणे राणेंनी गद्दारी केली होती त्याचप्रमाणे या दोघांनी जी गद्दारी केली त्याची लोक निवडणुकीमध्ये यांना त्याची जागा दाखवतील. आणि खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जिल्ह्यातली जनता किती प्रेम करतं, यांच्यावर लोकांचा विश्वास किती आहे हे मात्र त्यांना कळून चुकलंय. म्हणून ते आपली उद्धवजींनी काय बोलणार त्याच्यापेक्षा तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही आणि म्हणून तुम्ही भाजपच्या दानवीला तुमचा पक्ष बांधलाय, भाजपचे तुम्ही मिंदे आहात हे आज पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलंय.